फक्त शरीराच्या भुका भागविणे आणि पुढील पिढी जन्माला घालणे तेवढ्यासाठीच जीव जन्माला येत असतो. मानवही त्याचसाठी उत्क्रांत झाला आहे का? फक्त शरीराच्या भुका भागविण्यासाठी मानवाला बऱ्याच मोठ्या आकाराचा मेंदू मिळालेला आहे असे वाटत नाही. मानव हा आज पृथ्वीचा स्वामी आहे, उत्क्रांतीच्या शिखरावर आहे. गेल्या 4-5 शतकात झालेल्या संशोधनामुळे तो महाबलाढ्य होत गेला आहे. पण म्हणून माणूस शहाणा झाला आहे असे म्हणता येणार नाही. किंबहुना अनेक माणसांचे, विशेषतः मुस्लिम समाजाचे धर्मवेड वाढत गेले आहे. अधिक मुले जन्माला घालून वाढलेल्या लोकसंख्येच्या बळावर त्यांना जगावर राज्य करायचे आहे. पूर्वी शस्त्राच्या बळावर भूप्रदेश ताब्यात घेतले गेले, कत्तली केल्या गेल्या, माणसांना बाटवण्यात आले. 21व्या शतकात ते तसे सहज शक्य होणार नाही. मुस्लिम पुढाऱ्यांच्या हे लक्षात आल्यावर त्यांनी लोकसंख्या वाढविण्याचा अधिकृत मार्गाचा हत्यार म्हणून वापर केला. लोकसंख्येच्या बळावर जगाचे राज्य कदाचित त्यांच्या ताब्यात येईलही, पण म्हणून हा समाज, विशेषतः त्यांचे नेते, मौलवी शहाणे होतील का? हातात दगड उचलण्यासाठी तरुणांना प्रवृत्त करणे थांबवतील का? हमासच्या सैनिकांनी पकडण्यात आलेल्या ज्यू स्त्रियांवर किती अत्याचार केले, त्यांना कसे वागविले हे साऱ्या जगाला माहिती आहे. ज्यू जमातीचा समूळ नाश करण्याची स्वप्ने आयसिस, हमास, अतिरेकी गटांचे काही पुढारी पाहत आहेत. अफगाणांनी बमियानमधील बुद्धांचे पुतळे उद्ध्वस्त केले हा गेल्या काही वर्षातील इतिहास आहे. मुस्लिमांच्या ताब्यात जगाची सत्ता आल्यावर यापेक्षा फार काही वेगळे घडेल असे वाटत नाही. हिंदुस्थानवर राज्य करणाऱ्या मुस्लिम आक्रमकांनी काय केले हे भारतातील सर्व मंदिरातून, लेण्यांतून पाहता येते. खजुराहोमधील विद्रूप करण्यात आलेल्या शिल्पामध्ये ते सतत जाणवत राहते. शिल्पांचे हातपाय तोडून, त्यांना विद्रूप करून त्यांनी काय साधले? जबलपूरमधील 64 योगिनींच्या मंदिरातील एकाही देवतेची मूर्ती सुस्थितीत नाही. खजुराहोमध्ये एकूण 85 शिल्पे, मंदिरे बनवण्यात आली होती. त्यापैकी फक्त एका मंदिरातील शिवलिंगाची मूर्ती सुस्थितीत शिल्लक आहे. या परिसरात जेमतेम 10 ते 12 मंदिरे उभ्या स्थितीत आहेत. त्यातीलही देवदेवतांच्या मूर्ती भंग करण्यात आल्या आहेत. त्यामुळे तेथे पूजा केली जात नाही. बाकी सारी मंदिरे, रचना मुस्लिम राज्यकर्त्यांनी उद्ध्वस्त केल्या. तुमच्या देवावर ज्यांची श्रद्धा नाही त्यांच्याबरोबर युद्ध करा, त्यांचा नायनाट करा, त्यांना लुटा, त्यांच्या स्त्रियांना पळवा, बाटवा, त्यांना लंबे करा. नरक हे त्यांचे घर असेल, यातना हे त्यांचे भविष्य असेल. मुस्लिम धर्मात ही शिकवण शेकडो वर्षापासून दिली गेली आहे. त्यामुळे त्यांना हवे तेवढे जिहादी मिळत गेले. जिहादींना स्वर्गात स्थान मिळते, तेथे दारूची रेलचेल असते व उपभोगासाठी हव्या तेवढ्या स्त्रिया मिळतात. खोमेनीने असे सांगून इराक विरुद्धच्या लढाईत इराणी तरुणांना भाग घ्यायला प्रवृत्त केले होते. इराणबरोबरचे युद्ध लांबल्यावर इराकमधील अनेक कुटुंबातील स्त्रियांचे लिपस्टिक लावलेले, उंच टाचांची पादत्राणे घातलेले, आखूड बाह्यांचे ब्लाऊज घातलेले फोटो कुटुंबियांनाच नाहीसे करायला लागले. ते अतिरेक्यांच्या हातात पडू नयेत यासाठी ते फोटो जाळण्यात आले. धर्मवेडे मुस्लिम जे पूर्वीपासून करत आले होते तेच त्यांना यापुढेही करायचे आहे. मुस्लिम समाजातील शिकलेल्या, सुस्थितीत असणाऱ्या माणसांनी हे वास्तव समजून घ्यायला हवे. हे वागणे शहाणपणाचे नाही. ही शिकवण त्यांनी बहुसंख्य अतिरेकी समाजापर्यंत पोचवायला हवी. चांगले आणि सच्चे मुसलमान अतिरेक्यांना मुसलमान मानण्यास नकार देतील तेव्हाच अतिरेक्यांचे मनोबल खचेल. प्रत्यक्षात त्यांचे मनोबल दिवसेदिवस वाढतानाच दिसत आहे. अतिरेकी जे काही करतात तो कदाचित त्यांचा धर्म असू शकेल, पण तो सच्चा इस्लाम नव्हे हे खऱ्या मुसलमानांनी, विशेषतः उच्च शिक्षित समंजस तरुणांनी जाहीर करायला हवे. सत्ता बळकावण्यासाठी जिहादचा अवलंब करणे हे मुसलमानांसाठी हुकमी हत्यार आहे. जिहादात मृत्यू आला तर स्वर्गात स्थान मिळेल हे पटवून देण्यात मौलवी यशस्वी होत असल्याने त्यांना जिहादी मिळतात. हे चित्र बदलण्यात
पुढाकार घ्यायचा वा नाही याचा निर्णय शहाण्या शिकलेल्या जाणकार मुस्लिमांना कधीतरी घ्यावाच लागेल. मुस्लिम समाजात राजा राममोहन रॉय, आगरकर, गोखले, सावरकर निर्माण व्हायला हवेत. एकेकाळी हिंदू समाजही जुन्या अनिष्ट प्रथा परंपरा पाळत असे. हिंदू पुढाऱ्यांच्या नेतृत्वामुळे समाजात योग्य असे बदल घडले. हिंदूंनी कधीही शत्रूंची देवळे पाडणे, मूर्ती बिद्रूप करण्याचा गुन्हा केला नाही. पण तरीही हिंदू धर्मात विधवेला पुनर्विवाह करण्याची परवानगी नव्हती. सती देण्याची प्रथा होती. यासारख्या चुकीच्या पद्धती हिंदू धर्मात पाळल्या जात असत, त्या थांबल्या. हा बदल हिंदूंमध्ये निर्माण झालेल्या नेत्यांमुळे घडला. तरुण मुस्लिम पिढीतून तसे नेतृत्व तयार व्हावे यासाठीचा प्रयत्न जाणकार वयस्कर मुस्लिमांनी जाणीवपूर्वक करायला हवा. आपणा सर्वांना हे पटत असेल असे मानतो. धन्यवाद.